हालेलुया. तुम्ही बेशिस्तीचं जीवन जगलो, चुकीचं जीवन जगलो, वेगळ्या पद्धतीने चाललो, देवाच्या वचनाच्या बाहेर चाललो, मग तारण राहील का जाईल? जर गाडी तुम्ही व्यवस्थित चालवलं तर ऍक्सिडेंट होईल का? नाही होणार. पण वेळ आता रस्त्याला आम्ही जातात बघतो, अशा कटामध्ये झोपल्यासारखी गाडी गेली, मग 100% आम्हाला माहित आहे की ह्याचं तारण जाणार, म्हणजे आता पाय बी जाणार आहे, जी कंबर बी मोडणार आहे. कित्येक लेकर आम्ही बघितले की अशा गाड्या चालवल्यानं डायरेक्ट डोकं आपटून डिवायडरला मिळलेले जागे. काय उपयोग आहे त्या चालवण्याचा? म्हणजे असे अपघात आपल्या जीवनामध्ये पापाच्या द्वारे होत, गर्वाच्या द्वारे होतात. बेशिस्तीचं जीवन असेल तर होऊ शकतो अपघात. होऊ शकतो का नाही? जर तुम्ही व्यवस्थित गाडी चालवली तर अपघात होईल का? नाही. तसं जीवन तुम्हाला जगत असताना तुम्हाला तारण प्राप्त झालंय, ते तारण जपण्यासाठी मेहनत करावं लागेल. आता हे तारण काय आहे? की देवाची इच्छा आहे. वाचा वचन, 1 तिमोथी 2:4, तिथंच बोट ठेवा. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे, त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. तारण तर झालंय, पण सत्याचं परिपूर्ण ज्ञान, मन सत्याचं परिपूर्ण ज्ञान. आता किती जणांना माहित आहे? परिपूर्ण ज्ञान म्हणले अर्धवट ज्ञान नाही.